लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। देवणी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 9 जागांसाठी 77 उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल। पत्रकारांना नामनिर्देशन दाखल झालेली माहिती तब्बल 6 तासानंतर मिळाली। देवणी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालय परिसरात इच्छुक उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती। अवघ्या 9 जागांसाठी तब्बल 77 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक रिंगण चांगलेच तापले आहे। निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात सातत्याने निवडणुकांचा सपाटा लावला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 3ऱ्या टप्प्यात राज्यातील 12 जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे। कमी कालावधीत नामनिर्देशन प्रक्रिया, अधिक कागदपत्रांची पूर्तता व किचकट नियमावली यामुळे इच्छुक उमेदवारांची मोठी दमछाक झाल्याचे चित्र देवणी तालुक्यात पाहायला मिळाले। देवणी तालुक्यातील 3 जिल्हा परिषद गट व 6 पंचायत समिती गणांसाठी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच अपक्ष इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत। भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षानेही आपापल्या अधिकृत उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत। एकूण 77 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले असून त्यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे। सर्व दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी उद्या 22 जानेवारी 2026 रोजी होणार आहे। त्यानंतर किती उमेदवारांचे अर्ज वैध ठरतात व किती बाद होतात हे स्पष्ट होणार असून तालुक्याचे अंतिम निवडणूक चित्र त्यानंतर समोर येईल। सदरची माहिती देण्यासाठी तालुक्यातील पत्रकारांना दंड अधिकाऱ्यांच्या दालनात 6 तास वाट पाहावी लागली। यावरून निवडणूक प्रक्रियेसाठी तहसीलदार किती दक्ष आहेत हे जनतेला दिसून येत आहे। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.